नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने नानांनी तयार केलेलं मृत्यूपत्र चोरलेलं आहे, ते गायब केलेलं आहे आणि ते मृत्यूपत्र आपल्या वडिलांकडे देऊन तिने खूप मोठा डाव रचलेला आहे. ऋषिकेश आणि जानकीला घराबाहेर काढण्यासाठी हा मोठा डाव ऐश्वर्याने रचलेला आहे. नानांनी मृत्यूपत्र तयार केलेलं असतं, पण त्या मृत्यूपत्राचं वाचन केलेलं नसतं. त्यांनी ते मृत्यूपत्र अजून फायनल केलेलं नाही, अशी कोणतीही गोष्ट सांगितलेली नसते. आणि आता नाना अजून बेशुद्ध आहेत, ते शुद्धीवर आलेले नाही. तोपर्यंत इकडे ऐश्वर्याने हे खूप मोठं कारस्थान केलेलं आहे. आणि नाना जेव्हा शुद्धीवर येतात, जेव्हा ही गोष्ट घडते आणि नाना शुद्धीवर येतात, तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे घर सोडून निघालेले असतात. आणि मग नाना वकील साहेबांच्या मदतीने त्यांचं जे खरं मृत्यूपत्र आहे ते मृत्यूपत्र सर्वांच्या समोर आणतात आणि सर्वांच्या समोर ते मृत्यूपत्र दाखवतात. ते मृत्यूपत्र वाचन करतात. तेव्हा मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. नाना म्हणतात की सुमित्रा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. शेवटी तू सावत्रपणा दाखवायला सुरुवात केलेली आहे. माझ्या ऋषिकेशवर आणि जानकीवर तू अन्याय केलेला आहेस. त्याचबरोबर हे दाखवून दिलेलं आहे की शेवटी तू सावत्र आई आहे. काही झालं तरी तू माझ्या ऋषिकेशला आपलंसं करू शकली नाही. या सगळ्या गोष्टी नाना समोर आणतात आणि त्याचवेळी नाना एक निर्णय घेतात, तो म्हणजे की सुमित्राला ते घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. नाना खूप चिडलेले असतात. नाना म्हणतात की बस झालं, यापुढे तू या घरामध्ये राहू शकत नाही. तो अधिकार तू गमावलेला आहे. असं म्हणत नाना आता त्या सुमित्राला आणि त्याचबरोबर सुमित्रासोबत ऐश्वर्याला पण घराच्या बाहेर काढणार आहेत. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाना हा निर्णय का घेतात, नक्की असं काय होतं, त्याच्यामुळं नानांना हा निर्णय घ्यावा लागतोय आणि नाना मृत्यूपत्राचं कोणतं सत्य समोर आणणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड राहा आणि हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. नक्की तुम्हाला कळेल की ऋषिकेश आणि जानकीला नानांनी शुद्धीवर येताच कसा न्याय मिळवून दिलेला आहे. तर इकडे आता जानकीने सुमित्रासमोर ऐश्वर्याचं कारस्थान आणलेलं असतं. सुमित्राच्या समोर आणलेलं असतं की ऐश्वर्याने ती साडी जाळलेली आहे म्हणून. जानकीने इकडे सर्व पुराव्यांनीशी रंगेहात पकडलेलं असतं ऐश्वर्याला. तिचाच डाव तिच्यावर उधळून लावलेला असतो. तिला दाखवून दिलेलं असतं की ती किती चुकीची आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ऐश्वर्याचा राग सुमित्राला आलेला असतो आणि सुमित्राने ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुझ्यामुळं मी जानकीवरती आरोप केले, जानकीशी चुकीच्या पद्धतीनं वागले. इकडे ऐश्वर्या पण म्हणत असते की हे स्वप्न तर मी दिवसा पाहिलेलं होतं आणि अक्षरशः ते स्वप्न आता खरं झालेलं आहे, म्हणजे आणखी काहीही घडू शकतं. ही गोष्ट आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर जानकी आपल्या आपल्या कामाला जाते. ऋषिकेशलाही बरं वाटत असतं की फायनली आईच्या समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आलेला आहे. खरं तर ऐश्वर्या पूर्ण कोसळलेली असते, पण जी म्हातारी आहे घरातली ती मात्र शांत बसत नाही. ती ऐश्वर्याला बूस्ट करायचं काम करत असते. ती दाखवून देत असते की काहीही झालं तरी आत्ता जे घडलेलं आहे ते इतकं विचित्र आहे की ज्यामुळं हे सगळं घडलेलं असतं. मग ती म्हातारी नक्की काय करते, कशामुळे हे सगळं घडत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग ती आजी म्हणते की काही झालं तरी ऐश्वर्या, तू कोण आहे माहिती का तुला? तू ऐश्वर्या आहेस. ऐश्वर्या अशी कधीच गप्प बसू शकत नाही. काही झालं तरी तू ऐश्वर्या आहे, एवढं लक्षात ठेव. तू अशी शांत राहूच नाही शकत, एवढं लक्षात ठेव. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी ऐश्वर्याला भरीस पाडत असते. म्हणत असते की आता त्यांनी तुझा डाव उधळलेला असला तरी तू असा मोठा बॉम्ब फोड की ज्याच्यामुळं हे सगळं पुन्हा आता तुझ्या ताब्यात येईल, एवढं लक्षात ठेव. तो बॉम्ब कसा फोडायचा आहे, त्यासाठी नक्की तुला काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार कर. हे सगळं ऐश्वर्याला आजी समजावते आणि असं काहीतरी बॉम्ब फोड, नाही तर ती जानकी ते सगळं मृत्यूपत्र नानांचं तयार करून ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि तू बस तशीच बोंबलत, असं आजी सांगत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं नानांना ढकलण्यापूर्वी त्यांना वकील साहेबांचा फोन आलेला होता आणि नाना फोनवरती बोलत होते की अहो ते फायनल मी केलेलंच नाही आहे. जोपर्यंत मी ते मृत्यूपत्र फायनल करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही.
हे सगळं नाना वकिलांना सांगत होते. तेव्हा मात्र इकडे हे सगळं बोलणं जे आहे ते ऐश्वर्याने ऐकलेलं होतं आणि ऐश्वर्याला एकटीलाच हे गुपित कळलेलं होतं. तेव्हा नानांनी ठरवलेलं होतं काहीही झालं तरी ऐश्वर्याला या मृत्यूपत्राबद्दल काहीही कळता कामा नये आणि नेमकी तीच गोष्ट ऐश्वर्याला कळलेली असते. तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्याने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता आपण शांत राहायचं नाही आणि आता मोठा बॉम्ब फोडायचा आहे. इकडे ऋषिकेशला तर आनंद झालेला असतो. जानकीने ऐश्वर्याला चितपट केलेला आहे. जानकीने ही लढाई जिंकलेली आहे या गोष्टीचा इकडे ऋषिकेशला आनंद झालेला असतो. शेवटी जानकीच्या हुशारीने ऐश्वर्यावर मात केलेली आहे असं ऋषिकेश इकडे जानकीला सांगत असतो. परंतु जानकी म्हणते की काही झालं तरी आपल्याला तिच्या तावडीतून सारंग भाऊजींना पण सोडवणं गरजेचं आहे. एकदा का नाना शुद्धीवर आले की मग सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. या गोष्टीवरती जानकीचा पूर्ण विश्वास असतो. परंतु जानकी म्हणत असते की आजकाल सारंग भाऊजींचं बदललेलं वागणं हे मलाही मान्य आहे, परंतु आपल्यालाच त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. कारण सारंगला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढी सुंदर बायको त्याला मिळेल आणि ती सुंदर बायको त्याला मिळालेली आहे. या गोष्टीमुळं सारंगला थोडंसं नवलच वाटत असतं. हे सगळं बोललंच जात असतं. तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणत असते की आपल्याला काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करावा लागणार आहे आणि शांतपणे या सर्व गोष्टी समोर आणाव्या लागणार आहेत. हे सगळं जानकी आणि ऋषिकेशने ठरवलेलं असतं. पण इथे खूप मोठी गोष्ट घडत असते. ती म्हणजे ऐश्वर्याच्या हाती मृत्यूपत्राचे पेपर लागलेले असतात. तिने ते शोधून काढलेले असतात. नानांच्या कपाटातून ते पेपर तिने शोधलेले असतात आणि ते पेपर घेऊन ती आता त्या तिच्या वडिलांना म्हणजे सयाजीरावांना कॉल करते. त्या पेपरचे फोटोज पाठवते आणि त्यांना सांगू लागते की काहीही झालं तरी हे जे पेपर आहेत याच्यामधला मजकूर आपल्याला बदलायचा आहे आणि मोठा बॉम्ब फोडायचा आहे. हे सगळं तिने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने तिनं बॉम्ब फोडायची तयारीही दाखवलेली असते. आता ऐश्वर्या हे सगळं करत असते, परंतु इथे कोणालाच माहिती नसतं आणि नेमकं इकडे जानकीला देवयाई त्या पद्धतीचा संकेत देते. कारण ऐश्वर्या पुन्हा एकदा सुमित्राचे कान भरण्यासाठी गेलेली असते. ती सुमित्राचे कान भरत असते आणि तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की शक्यच नाही, तू बास कर. जानकीला या घरातली सत्ता स्थान काही नको आहे ते मला माहिती आहे. तू प्रत्येक वेळेस गोंधळ घालत असते आणि तरीही ऐश्वर्या रडून रडून इकडे सुमित्राच्या समोर आपली बाजू मांडत असते. तिला सांगत असते की काही झालं तरी जानकी वहिनी त्यासाठी हे सर्व करत आहेत. आणि इकडे जानकीकडे ओवी आलेली असते. ती म्हणत असते की आई मला दूध हवं आहे आणि मग जानकी ही ओवीला दूध देत असते आणि दुधाचा ग्लास देत असताना तो ग्लास हा जानकीच्या हातातून खाली पडतो आणि जानकीला कळतं दुधाचा ग्लास सांडलेला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये काहीतरी कटकारस्थान शिजत आहे. त्याशिवाय असा अपशकुन घडला नसता. ही गोष्ट जानकीच्या समोर आलेली असते. जानकी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही. काहीही झालं तरी मला ह्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर जानकी या गोष्टीचा शोध घ्यायचा विचार करू लागते. परंतु इकडे सुमित्राचे कान भरण्याची तयारी ऐश्वर्याने पुरेपूर केलेली असते आणि ते सुमित्राचे कान भरतच असते. इकडे सुमित्रा सुरुवातीला ऐकून घेत नाही. मग आता ऐश्वर्याच्या समोर हुकमी एक्का असतो, तो म्हणजे मृत्यूपत्राचा आणि ते मृत्यूपत्र ती आता इकडे सुमित्राच्या समोर आणून ठेवणार असते. त्या मृत्यूपत्रामध्ये तिने खूपच मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो जो कोणालाही माहिती नसतो. आणि इकडे जानकी मात्र विचार करू लागते की माझ्या घरावरती नक्की कोणतं संकट येणार आहे, असं काय झालेलं आहे आणि अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत या गोष्टीचा विचार जानकी करू लागते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सुमित्राने वकील साहेबांना बोलवून घेतलेलं आहे. म्हणजेच त्या वकील साहेबांनी ते मृत्यूपत्र आणलेलं आहे. हे सगळं कारस्थान केलेलं आहे ते म्हणजे ऐश्वर्याने केलेलं आहे, सयाजीरावांनी केलेलं आहे. ते मृत्यूपत्र घेऊन वकील साहेब घरी येतात आणि मग ते नानांचं मृत्यूपत्र मला करायला सांगितलेलं आहे. शहाणे वकील घरी आलेले आहेत आणि ते सांगत आहेत की नानांनी हे मृत्यूपत्र करायला सांगितलेलं आहे. तेवढ्यातच नानांनी त्यांना सांगितलेलं असतं की मी अजून ते मृत्यूपत्र फायनल केलेलं नाही. जोपर्यंत ते मृत्यूपत्र मी फायनल करत नाही तोपर्यंत ते कोणालाही सांगायचं नाही असं नानांनी ठणकावून सांगितलेलं असतं.
परंतु आता ते मृत्यूपत्र जेव्हा सुमित्रा सर्वांच्या समोर वाचून दाखवते तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. तर त्या मृत्यूपत्रानुसार माझी जी प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी मी माझी मुलं, आमची मुलं सारंग, सौमित्र आणि शर्वरी यांच्या नावाने करत आहे असं त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं असतं. आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला खूप वाईट वाटतं. त्या कारण प्रॉपर्टी दिली नाही, यापेक्षा आमची मुलं आणि त्यामध्ये नाव घेतलेलं असतं ते म्हणजे सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांचं, त्यामध्ये ऋषिकेशचं नाव घेतलं नाही, या गोष्टीचं ऋषिकेशला जास्त वाईट वाटलेलं असतं. आणि आता इकडे चाव्या जानकीच्या हातातून काढून त्या चाव्या ऐश्वर्याकडे दिल्या जात असतात. त्याच वेळी नाना तिथे उठून येतात आणि नाना म्हणतात की सुमित्रा, तुझं जे काय चाललेलं आहे ते मला कळलेलं आहे. आज तर तू कळस गाठलेला आहे, सावत्रपणाचा कळस गाठलेला आहे. कारण काही झालं तरी तू आज चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे. कारण ही प्रॉपर्टी, हे सगळं जे आहे ते पार्वतीचं आहे आणि पार्वतीने तुझ्या पदरात तिचं लेकरू दिलेलं होतं. तेव्हा सांगितलेलं होतं की मला तिने तिचं मृत्यूपत्र दिलेलं आहे आणि त्या मृत्यूपत्रानुसार ती प्रॉपर्टी मी माझ्या नावावर तिनं केली आणि ती प्रॉपर्टी सगळ्या मुलांना समान द्यावी अशी तिची इच्छा होती. मी जे करेल ते तिला मान्य होतं आणि आता मी जे मृत्यूपत्र केलेलं आहे त्यानुसार पार्वतीची सगळी प्रॉपर्टी ही मी ऋषिकेशच्या नावावरती करत आहे आणि ती त्याच्यावरती फक्त ऋषिकेशचाच अधिकार आहे. काहीही झालं तरी ती प्रॉपर्टी माझ्या मुलांना मी देऊ शकत नाही, कारण ती गोष्ट तू समोर आणलेली आहे. अन्यथा मी मृत्यूपत्र बनवताना माझ्या 4ही मुलांना समान वाटे दिलेले होते, पण मी माझं मृत्यूपत्र बदललेलं आहे आणि त्यानुसार सगळी प्रॉपर्टी मी ऋषिकेशच्या नावावर करत आहे. घरातला सगळा कारभार मी जानकीच्या नावावर करत आहे, तर बाकीचं ऑफिस आणि सगळी प्रॉपर्टी मी ऋषिकेशच्या नावावर करत आहे. आणि ऋषिकेशनं ठरवावं त्याच्या भावंडांना त्याला काय द्यायचं आहे, तो अधिकार त्याचा असेल. कारण ही प्रॉपर्टी माझी नाही, माझ्या प्रॉपर्टीमध्ये फक्त 1-2-3 तुकडे असतील, म्हणजे 1-2-1 एकर जमीन असेल, ती मी माझ्या कोणाला द्यायचं हे मी ठरवू शकतो. पण पार्वतीची आलेली प्रॉपर्टी मी कोणाला द्यायचं हे फक्त ऋषिकेश ठरवू शकतो, मी ती कोणालाही देऊ शकत नाही असं आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर नानांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली असती, ती म्हणजे सुमित्रा, आता तू कहर केलेला आहे, तुला आणि तुझ्या आईला या घरामध्ये जागा नाही. आणि हे मृत्यूपत्र ज्या व्यक्तीने बनवून आणलेलं आहे ती व्यक्ती आहे ऐश्वर्या. आणि शेवटी सयाजीरावांच्या पावलावर पाऊल टाकत तिनंही तीच गोष्ट करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरी तुम्हाला या घरामध्ये जागा नाही, आत्ताच्या आत्ता तुम्ही या घराच्या बाहेर निघायचं आहे. कारण हे घर ऋषिकेशचं आणि जानकीचं आहे. त्यामुळं या घरामध्ये कोणी राहायचं ते फक्त आणि फक्त ऋषिकेश आणि जानकी ठरवणार आहेत, बाकी कोणीही ते ठरवू शकत नाही या घरामध्ये कोण राहायचं. कारण ऋषिकेश आणि जानकी हे घर सोडून चाललेले आहेत, तर त्यांना सर्वस्वी तो अधिकार आहे की या घरामध्ये कोणी राहायचं ते ठरवण्याचा. कारण ते या घरातून जाणार नाहीत, तर आपल्याला या घराच्या बाहेर जावं लागणार आहे. हे घर जर ऋषिकेश आणि जानकी यांचं असेल तर त्यांनी या घरात राहायचं आहे आणि आपण त्यांना नको आहोत, तर आपण या घराच्या बाहेर पडायचं आहे. हे सगळं नानांनी सांगितलेलं असतं. आणि नानांनी पर्सनली आधी सुमित्राला आणि तिच्या आईला म्हणजे आजीला या दोघींना घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. कारण इतका मोठा तू ही गोष्ट करशील, ही गोष्ट मला कधीच मान्य नव्हती, कधी वाटलंही नव्हतं की माझी सुमित्रा माझ्या ऋषीबरोबर अशा पद्धतीने वागेल. आता नानांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.